पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या माध्यमातून किती साधारणतः आज साधारण आपल्या पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातून 1000 ते 1500 मुलं आत्ता आलेली आहेत, अजून वाढतील आणि आपण 45 ते 50 कंपन्या या ठिकाणी आत्ता अवेलेबल आहेत आणि त्यांचं तुम्ही बघताय काम सुरू झालेलं आहे। तर येणाऱ्या प्रत्येक मुलांना आणि त्या भगिनीला नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथं केलेली आहे। जो उमेदवार मागणी करतोय तो प्रत्येक नेते आले की भेटत असतो, त्याचप्रमाणे मीही माननीय रोहितदादा यांची भेट घेतलेली आहे आणि जे त्यांच्या पद्धतीने सांगितलं ते उत्तर त्यांच्याकडे आलेलं आहे, पॉझिटिव्ह आहेत आणि मला उमेदवारी मिळेल असं दाट शक्यता वाटते। रोहितदादांनी सुद्धा तसे संकेत दिले होते की आमची भेट झालेली आहे आणि पुढं काय घडेल ते तुम्हाला लवकरच कळेल। आता ते एक मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही, ते काय बोलतील किंवा त्यांचं काय डोक्यात आहे मी सांगू शकत नाही। मी इच्छुक आहे, माननीय पवार साहेबांना भेट घेतलेली आहे, सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतलेली आहे, माननीय जयंत पाटील साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि इच्छुक आहे आणि त्या पद्धतीचं काम पण चालू आहे। एक रिस्पॉन्स जो मिळाला पाहिजे त्या पद्धतीने माझ्या मते तो मला मिळतोय आणि येणाऱ्या भविष्यकाळात थोड्या दिवसामध्ये ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या समोर येईल की काय होणार। मी याच्या आधी पण जाहीर केलेलं आहे, उमेदवारी मिळाली नाही मिळाली तर मी जनतेसाठी काम करत राहणार आहे आणि याच्या पुढे पण आपण काम करतोय। याच्या आधी पण भैरवनाथ उद्योग समूह यांच्या मार्फत आपण हे काम अविरतपणे करत आलेलो आहोत। नाही, तो निर्णय मी अजून घेतलेला नाही, तशी काही शक्यता आत्ता तरी वाटत नाही। एक बैठक तर झालेली समजते, बैठकीमध्ये आपल्या नाव प्रामुख्याने आल्याचं आम्हाला माहिती मिळते, काय बैठक झाली काय। आता हे मला तुमच्याकडनंच कळते, तसं असेल तर बरंच आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्यासारख्या मित्रांचे सहकार्य असेल तर नक्कीच होऊन जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।